नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप जबरदस्त आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण आता सुरुवातीला बघतो की अर्णवने मामाला, आकाशला आणि अंजलीला तिघांनाही मेसेज केले आणि त्यांना बोलवून घेतलेलं असतं. आणि ते तिघेही खूप घाईघाईत येतात आणि विचारतात, का रे चिंटू, आम्हाला एवढा घाईने मेसेज करून का बोलावून घेतलं? मग म्हणता, काय झालंय काय? आकाश म्हणतो, एव्हरीथिंग ऑल राईट. म्हणतो, गाईज एव्हरीथिंग इज ऑल राईट. म्हणतो की मला आत्ताच कळलं, मिस इंदोरचा 2 दिवसांनी बर्थडे. इकडे आकाश म्हणतो की ग्रेट. मामा म्हणतो, काय सांगतो तेच काय? आकाश म्हणतो की डॅड, ईश्वरीचा बर्थडे ते सांगतोय. मग म्हणता, विचारत नाहीये, रिॲक्शन दिली मी. अर्णव तर चुप चुप चुप. अंजली म्हणते की आपण ना काहीतरी स्पेशल करूया. अर्णव म्हणतो की येस. आकाश म्हणतो, मी काय म्हणतो ना दादा. अर्णव म्हणतो की हळू बोल हळू बोल. मामा म्हणतात की एवढ्या आनंदाची गोष्ट आहे, मग लपवायची कोणापासून? म्हणतो की मामा, मला मिस इंदोर साठी सरप्राईज द्यायचं आहे, सिम्पल. म्हणतो, मिस इंदोर साठी बर्थडेला सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करूया. मामा म्हणतात की बढिया. अंजली म्हणते, हो पण पुढे काय? म्हणतो की सो मला याच्यासाठी तुमची हेल्प लागणार आहे. 2 दिवसात मस्त आपण प्रॉपर प्लॅन करायचा आणि हे आपल्या चौघांमध्येच राहिलं पाहिजे. ऍक्च्युअली तर मिस इंदोरला तर अजिबात कळू नाही द्यायचं. अंजली म्हणते की डोंट वरी, कोणालाच नाही सांगणार, आपल्यातच ठेवूयात आपण. इकडे सगळे तोंडाला असं चैन लावतात, असं त्यांनी काहीच दाखवलेलं आहे. अर्णव म्हणतो की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मग मोठ्याने बोलतात, अरे सरप्राईज आहेत ना, मग हळू. सगळे त्यांच्यावर चिडतात, अरे हळू बोला ना. म्हणतो की आय हॅव अ प्लॅन. बघा प्रेक्षकांना, इकडे यांचा प्लॅनची चर्चा चालूच असते आणि इकडे ईश्वरीला काही झोप येत नाही, म्हणून ती हळूच खुर्चीकडे बघते. तर काय, तिथे अर्णव नसतो, म्हणून ती उठून त्या चेअरजवळ जाते आणि म्हणते की सर. ईश्वरी ही त्या खुर्चीवर बसते आणि म्हणते की सर, असं वाटतंय की 1 सेकंदही मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकणार. ईश्वरी म्हणते की आत्ताच बघा ना, तुम्हाला बाहेर जाऊन 2 मिनिटंही झाली नसतील, मी ऑलरेडी तुम्हाला मिस करायला लागलीये. ईश्वरी म्हणते की ही जी मनात हलचल सुरू आहेत ना, ते तुम्हाला सांगितल्याशिवाय राहूच शकणार नाहीयेत मी. इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ईश्वरी म्हणते की पण हे कधी मी तुम्हाला सांगते असं झालंय. ईश्वरी म्हणते की पण एवढी स्पेशल गोष्ट म्हणजे दिवसही स्पेशलच हवा ना. इकडे ईश्वरी विचारच करत असते आणि पुढे चालते, तर तिला आठवतं की ते आणि ती म्हणते, परवा माझा वाढदिवस आहे. ईश्वरी म्हणते की सर, मी माझ्या वाढदिवसाला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे. ईश्वरी म्हणते की तुमच्यावरच्या प्रेमाची तुम्हाला दिलेली कबुली हे माझंच मला गिफ्ट असेल. ईश्वरी म्हणते की आतापर्यंत सबसे बढिया गिफ्ट. आकाश म्हणतो की काय कमाल सुचलंय दादा तुला, असम, आणि त्याला फ्लँकेज देतो. मामा म्हणतात खूप छान आयडिया. अंजली ताई पण म्हणते की खूप छान आयडिया आहे, नक्की आवडेल. मामा म्हणतात की ह्या वेळेस घरच्या लोकांमध्येच पार्टी करूयात आपण. आणि प्रेक्षकांना यांना माहीतच नाही, इकडे राकेश हा चोरून ऐकतोय आणि तिकडे मामी सुद्धा चोरून ऐकते. मामा म्हणतात की दिवाळी पार्टीत जे झालं ते होता कामा नाही. अंजलीलाही हे मान्य असतं आणि तीही म्हणते की हो हो, घरातल्या घरातच करूयात. म्हणतो की मला मिस इंदोरच्या बर्थडे पार्टीला कुठलीही रिस्क नकोय. इकडे ही मामीला कळून जातं आणि मामी म्हणते की बळजबरीच्या सुनबाईंचा वाढदिवस. हा राकेशही म्हणतो की माझ्या जिलबीचा वाढदिवस. इकडे आकाश म्हणतो की बट ब्रो, आमच्या बहिणी साहेबांना ही पार्टी कायम लक्षात राहिली पाहिजे. म्हणून अर्णव म्हणतो की येस, म्हणूनच लिमिटेड राहू, म्हणजे कसलंच टेन्शन नाही. अर्णव म्हणतो की मिस इंदोरला यावेळेस छान सरप्राईज द्यायचे आहेत मला. इकडे बघा प्रेक्षकांना, वल्लरीचा तर प्लॅन झालेलाच असतो, आपल्याला माहितच आहे. आणि ती म्हणते की सरप्राईज तर मिळणार, पण बळजबरीच्या सुनबाईंना नाही, तुम्हाला. मामी म्हणतात की सुप्रियाला घाबरून लपून बसण्याऐवजी समोर आणून दणक्यात साजरा करणार तिच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस. इज दॅट. बघा प्रेक्षकांना, इकडे मामीने वेगळं प्लॅनिंग केलंय. इकडे राकेश म्हणतो की सरप्राईज तू कर वेगळं प्लॅनिंग, पण माझ्या जिलेबी बरोबर वाढदिवस तर साजरा मीच करणार. बघा प्रेक्षकांना, आता सकाळ झालेली असते आणि डायरेक्ट आपल्याला नमूचा सीन दाखवलेला आणि ती शॉक मध्ये बोलते की काय, म्हणते की इशू इशू परत सांग परत सांग. आणि बहुतेक सांगितलेलं दिसतं आहे प्रेक्षकांना, म्हणून ही नमू म्हणते की परत सांग. आणि ही ईश्वरी म्हणते की ताई. नमू म्हणते अगं बोल ना. इकडे ईश्वरी म्हणते की मी अर्णव सरांच्या प्रेमात पडलीये. हे ऐकून मात्र नमूला खूप म्हणजे खूप आनंद होतो. म्हणते की इशू, फायनली मला ना माहित होतं की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण त्यास ते कळत नव्हतं. ईश्वरी म्हणते की आता मला कळलंय ताई,
ईश्वरी म्हणते की हे कळत नाहीयेत की सरांना कसं सांगू. नमू म्हणते की आता तू स्वतःला सांगायला एवढे दिवस घातले, पण आता जिजूंना सांगायला अजिबात वेळ घेऊ नकोस हा. प्लीज 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 सांगून टाक पटकिनी. ईश्वरी म्हणते ए नाही ग पटकिनी नाही. नमू म्हणते की आता आता काय म्हणते की मग कधी सांगणार आहेत. ईश्वरी म्हणते की ताई तुला कळतंय का मी प्रेमात पडली आहे. आणि ईश्वरी म्हणते की तुला आठवतं ना की मला अर्णव सर माझ्यात सगळे मोठे दुश्मन वाटायचे. ईश्वरी म्हणते की पण मी आता त्यांच्याच प्रेमात पडली अगं. ईश्वरी म्हणते ना माझे अर्णव सर खूप चांगले आहेत. इकडे नमो मात्र मजा घेत असते आणि ईश्वरी म्हणते की ही गोष्ट किती स्पेशल आहे तुला कळतंय ना ताई. म्हणती अच्छा असं सांग ना, म्हणजे तुला त्यांना प्रपोज करण्यासाठी काही आयडिया हव्यात का. तरी म्हणते की हो पण असं हटके काहीतरी. मग म्हणते की तू ना त्यांना एक पत्र लिही. ईश्वरी म्हणते पत्र. ईश्वरी म्हणते की नाही ग ताई हल्ली पत्र कोण लिहितं. नाही 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 दुसरं काहीतरी सांग. मग म्हणते आता मग काय 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 काय. मग म्हणते की इशू एक भन्नाट आयडिया आली आहेत. इशू म्हणते काय. नमो म्हणते की तू ना त्यांच्यासाठी एक मोठं ग्रीटिंग कार्ड बनव पण स्वतःच्या हाताने. आणि इकडे हे ईश्वरीला आवडलेलं नसतं बहुतेक आणि ती म्हणते की ए ताई. ईश्वरी म्हणते की नाही नाही ताई नको ग एवढा वेळ पण नाहीयेत आणि पेशन्स पण नाहीयेत माझ्यात. मग म्हणती मग एक काम कर तू ना जिजूसाठी असं स्पेशल काहीतरी खायला बनव. त्यांना एक एक घास भरवता तुझं त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगून टाक. इकडे ईश्वरी म्हणते की ए ताई तू ना आतापर्यंत एकदम पक्काऊ आयडिया दिलेत ना. मग म्हणती काय ग इशू तुला कोणतीच आयडिया आवडत नाहीये. मग म्हणते की आता तोच एक भन्नाट आयडिया शोधून काढ आणि तुझ्या मनातलं त्यांना सांगून टाक. मग म्हणते की मलाच असं झालंय की तू तुझ्या मनातलं त्यांना कधीच सांगून टाकते असं. ईश्वरी म्हणते की हो ताई मलाही असंच झालंय. मग म्हणते की विचार कर आणि तुला ना नक्की काहीतरी छान सुचेल. इकडे ईश्वरी म्हणते की हो. ईश्वरी म्हणते ठीक आहे मी ठेवते फोन बाय. मग सुद्धा बाय करते आणि दोघेही फोन ठेवून देतात. इकडे ईश्वरी म्हणते की काय स्पेशल करता येईल कसं सांगू मी सरांना मनातलं. इकडे ईश्वरी गणू बाप्पाला म्हणते गणू बाप्पा माझं ना सरांवर खूप प्रेम आहे. त्यांना हे सांगण्यासाठी काहीतरी हटकी आयडिया तूच दे ना मला. ईश्वरी विचार करते आणि चुटकी वाजवते आणि म्हणते की बढिया. आता असं वाटतंय की तिला आयडिया मिळाली आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की थँक्यू गणू बाप्पा. बघा प्रेक्षकांना इथे आता अर्णव आहे ना काहीतरी विचार करत असतो आणि काहीतरी ड्रॉ करत असतो आणि त्याच्याकडनं त्याने ड्रॉ केलेलं असतं त्याला ते काही आवडलेलं नसतं आणि तो कागद परत असं चुरगळतो आणि फेकून देतो आणि परत विचार करतो की काय करावं. डोळे मिटतो तर त्याला काय ईश्वरी साडीमध्ये नमस्कार करताना दिसते. नंतर दुसऱ्यांदा पण ईश्वरी साडीमध्येच असते. नंतर सुद्धा आपण बघितलं की ते कुठेतरी अडकलेले असतात आणि तेव्हाही ते नऊवारी साडीमध्येच असते. इकडे अर्णव म्हणतो की सात्विक फॅशनचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट डिझाईन ड्रेस करतो आहेत मी. अर्णव म्हणतो की मी सिंदर स्पेशली तुझ्यासाठी आणि हेच असेल तुझ्या स्पेशल बर्थडेचं स्पेशल गिफ्ट फ्रॉम युअर नवरा. इकडे अर्णव पण असतो. इकडे अर्णवला हे छान वाटतंय की ती म्हणते की माझा नवरा. इकडे अर्णव आता ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन किंवा काही डिझाईन करतोय माहित नाही ते एक सस्पेन्स ठेवलेलं आहेत तर ते आपल्याला बर्थडेच्या दिवशीच कळणार आहेत. असो इकडे हे तिघं ब्रेकफास्ट करत असतात आणि आकाश म्हणतो की ती मेनूची डिश फायनल आहे ती मला मेसेज करून ठेवतो. इकडे यांची त्याची प्लॅनिंग चालू असते आणि ते ईश्वरीला बघते तर अंजली खोकल्याचं नाटक करते आणि सांगते की तिकडं बघा आणि ईश्वरी कोणाच तरी फोनवर बोलत खाली येत असते आणि ती बघते की काय अंजली त्यांना ठसका गेला आहे म्हणून ती लगेच फोन ठेवते. इकडे मामा म्हणतात की काय ग. मामा ही अंजलीला बघतात ईश्वरीला बघतात. इकडे मामा दाग काहीतरी घे घशासाठी चहा तरी घे आणि मग ती चहा पिते. इकडे मामा म्हणतात की गुड मॉर्निंग ईश्वरी. ईश्वरी म्हणते की गुड मॉर्निंग मामा. मामा म्हणतात की आज उठायला उशीर झालात का. इकडे ही ईश्वरी होती की बारा की ढेर. आता यांना कसं सांगू रात्रभर मी अर्णव सरांच्या आठवणीमध्ये होते. इकडे ईश्वरी म्हणते की आई बाबांची अॅनिव्हर्सरी होती ना धावपळ झाली मलाही झालं होतं खूप म्हणून उठायला उशीर झाला. ईश्वरी सगळ्यांसमोर बहुतेक ना डायरी बघत असते आणि म्हणते की हे काय करताय सगळे तुम्ही. तेवढ्यात अर्णव म्हणतो की प्लॅनिंग. आकाश म्हणतो की प्लॅनिंग. अर्णवही तिथं आलेला असतो. अर्णव मामा आणि अंजली तिघही त्याच्याकडे बघत असतात. ईश्वरी म्हणते की कसलं प्लॅनिंग. अर्णव म्हणतो की ऑफिसमध्ये स्टाफसाठी पंटर ऑर्गनाईज केले आहेत. मामा म्हणतात की मग आकाश मगाशी किती माणसं म्हणालात टोटल. आकाश म्हणतो मामा म्हणतात की माणसं फनफेअर. म्हणतो की माणसं फनफेअर कॅल्क्युलेट करून सांगतो मी. ईश्वरी म्हणते की बरं तुमचं चालू दे मी आहे देवघरात जाऊन येते. इकडे अर्णव आकाशवर चिडतो तुला सांगितलं ना सिक्रेट
ठेवायचंय. आणि तुझं काय चाललं? प्लॅनिंग. ती म्हणती नाहीतर काय, जे सांगायचं नव्हतं तेच सांगायला निघाला होता. मामा म्हणतात की आत्ता पेपर फुटला असता माहितीये, नशीब अर्णवने वाचवलं. आकाश इकडे म्हणतो की सॉरी दादा. इकडे मामा म्हणतात की आता हाताची घडी आणि तोंडावर बोट. आणि प्रेक्षकांनो, आता ब्रेकफास्ट करत असता आणि लावण्य नाही असं कधी होईल का? बघा, लावण्याची एंट्री झालेली आणि म्हणते की गुड मॉर्निंग एव्हरीवन. लावण्य येते आणि म्हणते की ए यार, तू फॅब्रिक सॅम्पल मागवले होते ना हॅवलू. लावण्याला म्हणतो की अर्णव हळूहळू. लावण्य म्हणतो की तू का आलीस, ऑफिस बॉयलाच पाठवायचं ना. इकडे लावण्य म्हणते की अरे म्हटलं बघूया तुला काय हवंय ते. लावण्य म्हणते की पर्सनली मला तुला सांगायचं होतं की खूप सुंदर डिझाईन बनवलाय तू. ही लावण्य म्हणते की इतका ब्युटिफुल ड्रेस इंडियन मार्केटसाठी खूप नवीन आहे. म्हणजे मार्केटचा कोण नको, फ्रेज फॉर यू माय वर्ड. अर्णव म्हणतो की लावण्य दिस इज नॉट फॉर अ मार्केट, इज नॉट फॉर अ सेल. इकडे लावण्य म्हणते की व्हॉट आर यू सिरियस. अर्णव म्हणतो की आय एम व्हेरी मच सिरियस. अर्णव म्हणतो की दिस इज फॉर समवन स्पेशल. इकडे लावण्य म्हणते की समवन स्पेशल कुणासाठी. आणि प्रेक्षकांना अर्णव ती बॅग आणि ते घेऊन गेलेला असतो. आकाश म्हणतो की ईश्वरीसाठी. आणि इकडे मामा म्हणतात की अरे आता कळतं का तुम्हाला. मामा म्हणतात की ही डिझाईन मार्केटसाठी नाहीये तर ईश्वरीसाठी आहे, त्या बर्थडे साठी. इकडे मामा म्हणतात की नवीन डिझाईन, नवीन फॅब्रिक्स. आणि इकडे ती लावण्य अजून 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 त्रासमध्ये जाते, अजून टेन्शन घेते आणि अजून जळते प्रेक्षकांना. मामा म्हणतात की प्रेमाचे नवे रंग. इकडे हा आकाश म्हणतो दिस इज सो रोमॅन्टिक. ईश्वरीची सरप्राईज बर्थडे पार्टी आणि त्याच्यात अजून एक सरप्राईज. अरे वा, इट्स टू ग्रेट. लावण्य म्हणते की ह्या मिस क्लासचा बर्थडे आणि एआरने स्वतः ड्रेस डिझाईन केलाय तिच्यासाठी. प्रेक्षकांना इकडे ही लावण्य विचारच करत असते आणि इकडे यांचं बोलणं चालू असतं. अचानक मामाला आठवतं लावण्य उभी आहेत आणि मामा म्हणतात की लावण्य अगं चहा घे ना बस प्लीज. लावण्य म्हणते की नो थँक्स, मी मामींना भेटून येते. मामा काही बोलणारच पण ते नाही बोलत आणि म्हणतात की बर. इकडे ईश्वरी किचन मध्ये असते आणि मोबाईल हातात असतो आणि म्हणते की छान काहीतरी करायचंय अर्णव सरांसाठी मला. ही ईश्वरी म्हणते की हे फुलांचं डेकोरेशन छान आहेत ना. ते की नाही नको 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 हे नाही. एवढ्यात अर्णव सुद्धा फोन मध्ये असतो आणि तिकडे येतो किचन मध्ये आणि म्हणतो की मी सिंदूर. आणि ईश्वरी खडबडते आणि तो फोन खाली ठेवते. इकडे अर्णव म्हणतो की कॉफी. ईश्वरी म्हणते की हे काय झाली. हे झालं की तिच्याकडनं तो फोन खाली पडतो, तेवढ्यात अर्णव पकडतो आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर झालेत काय, व्हॉट्स रॉंग विथ यू. ईश्वरी म्हणते की सरप्राईज. अर्णव सुद्धा सरप्राईज होतो. आता हे सरप्राईज आहे ना, दोघांचं असंच चालू द्या. आणि इकडे ईश्वरी म्हणते की हे सरप्राईज अर्णव सरांना कळायला नको. इकडे अर्णव म्हणतो की कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो की मी तेच विचारतोय तुला, कसलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते की कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो अगं मी तुला हे तेच विचारतो आहे, कसलं सरप्राईज. म्हणते सरप्राईज. अर्णव म्हणतो हा कसलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते की रेसिपी, सरप्राईज रेसिपी. मी आज काहीतरी नवीन सरप्राईज रेसिपी करणार आहेत. अर्णव हसतो आणि म्हणतो की सरप्राईज रेसिपी ओके. म्हणतो की मला वाटलं. ईश्वरी लगेच म्हणते उत्तरते काय वाटलं. अर्णवच्या हातात फोन असतो. ईश्वरी म्हणते की मोबाईल माझा आणि अर्णव देतो आणि ती म्हणते ह. आणि अर्णव म्हणते की ब्लॅक कॉफी. ईश्वरी म्हणते हा येते ना. इकडे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, 2 चमचा साखर, 3 चमचा साखर. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू ब्लॅक कॉफी मध्ये परत साखर घातलीस. ईश्वरी म्हणते की गलती ते आणि अर्णव म्हणतो की वट गलती. म्हणतो की तू अशी वियर्ड का वागते. ईश्वरी म्हणते की कुठे काय. अर्णव म्हणतो काहीतरी लपवतेस तू. ईश्वरी म्हणते की काही नाही, मी दुसरी कॉफी करून आणते. अर्णव म्हणतो हा स्टडी मध्ये पाठव. इकडे ईश्वरी मला तर वाटतंय खूप गोंधळलेली दिसते. ती कॉफी उचलायचं सोडून ती आता कुकर उचलते. आणि अर्णव म्हणतो की मिस इन द व्हॉट कॉफी कुकर. ईश्वरी म्हणते हा ते कॉफी उचलायची तो कुकर. आणि इकडे ईश्वरी ते उचलते आणि थोडस तिचा चेहराही होतो. अर्णव म्हणतो की तिच्याकडे असं मागे उभं राहतो आणि ईश्वरी हळूच मागे वळून पाहते. ते काय अर्णव पण ना तिच्याकडे बघतो आणि अर्णव म्हणतो की काहीतरी लपवतेस ना तू. अर्णव म्हणतो की सांगत नाहीयेस. म्हणते की अर्णव म्हणतो ईश्वरी म्हणते की सर सांगायचं तर आहेच तुम्हाला, पण एकदम असं स्पेशल अंदाजमध्ये. हे बघा प्रेक्षकांना, ईश्वरी अर्णवच्या प्रेमात असते त्यामुळे ती प्लॅनिंग करते. अर्णव ईश्वरीच्या बर्थडे साठी प्लॅनिंग करत असतो. आता हे तिघं कशासाठी मिळालेले हे आपण बघूयात. लावण्य म्हणते
लावण्य म्हणते की सात्विक फॅशनच्या सीईओने डिझाईन केलेला ड्रेस घालण्याची कितीतरी आहे का त्या मिडल क्लास मुलीची. लावण्य म्हणते आणि AR ला काय झालंय ना मला तेच कळत नाहीये. ते मामी म्हणतात की काय अर्णव स्वतः ड्रेस करतोय त्या साठी. लावण्य म्हणते की मामी तेच सांगितलं ना आता मराठीत. का लावण्य म्हणते नाहीतर काय जगातले सगळ्यात बेस्ट ड्रेस सॅम्पल फॅब्रिक मागून घेतलेत AR ने त्या ड्रेससाठी. म्हणते की आय डोंट बिलीव्ह दिस. लावण्य म्हणते वल्लरी म्हणते की यांचं तर वाढतच चाललंय दिवसेंदिवस. राकेश म्हणतो नाही नाही काहीही असलं तरी या सरप्राईज पार्टीचा प्लॅन आपल्याला उधाडावा लागेल लावण्या. हा राकेश म्हणतो या सरप्राईज पार्टी नंतर हे दोघे आणखीनच जवळ येतील. वल्लरी म्हणते की प्रश्नच नाही पण ह्या सगळ्याचा विचार मी खूप आधीपासूनच केला आहे जवळ बापू. राकेश म्हणतो की म्हणजे वल्लरी म्हणते की मी असा प्लॅन केलाय की अर्णव स्वतः ईश्वरीला ह्या घराच्या बाहेर हात धरून हुसकावून देईल. मामी म्हणते की ईश्वरीचं ह्या घरातलं कामडाऊन सुरूच झालं म्हणजे समजा. इकडे लावण्य म्हणते की वेट एक मिनिट नक्की काय सुरू आहे तुमच्या डोक्यात. मी म्हणते की तुम्ही दोघं असे समजा की तुम्हाला एका ग्रँड शोचे VIP पासेस मिळालेत. मी म्हणते की रिलॅक्स व्हा आणि शो मस्त एन्जॉय करा. आम्ही म्हणते की मी आलेच शोची तयारी करून. ही लावण्य म्हणते की काय चालू आहे मामीचं यांनी आपल्याला क्लिअर आयडिया तर द्यायला हवी होती. राकेश म्हणतो की या लावण्या मला तर या मामी जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स वाटतायत. आणि राकेश म्हणतो की यांच्या डोक्यात काही असलं तरी आपण प्लॅन बी रेडी ठेवलाच पाहिजे. आणि लावण्य म्हणते की या ऑफकोर्स. लावण्य म्हणते की जयेश नक्की काय करायचं. राकेशचा पण प्लॅन तयार असतो बहुतेक आणि तो म्हणतो की सांगतो. इकडे हा डिझाईन तयार करत असतो आणि तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की उद्याचा प्लॅन विचारते. ईश्वरी येते आणि म्हणते की सर कॉफी. अर्णव ती डिझाईन काढत असतो आणि ते झाकून ठेवतो. म्हणतो की थँक्यू. आणि ईश्वरी विचारते काही लपवत आहेत का माझ्यापासून. अर्णव पण म्हणतो नाही ते सरप्राईज. आणि ईश्वरी म्हणते कसलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते की तेच विचारते कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो की कसलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते की सर अहो मी तुम्हाला तेच विचारते कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो की सरप्राईज डील क्रॅक होणार आहेत मोस्टली तीच तयारी करतोय. ईश्वरी म्हणते की माझा बर्थडे हे माहीतच असेल ना सरांना. त्यांना कसं माहित असणार त्यांना तर माझ्या बाबतीत काहीच माहित नाहीये. ईश्वरी म्हणते की विचारू का नाही आधी सरप्राईजचं कन्फर्म करते. प्रेक्षकांना इकडे वल्लरी तो फोटो लपवून घेऊन देवी आईच्या समोर येते आणि तो फोटो बाहेर काढते आणि म्हणते की ईश्वरी आयुष्यभर विसणार नाही एवढं मोठं सरप्राईज देणार आहेत मी तुला. इकडे त्या वल्लरीने तो फोटो तिथे देवी आईच्या समोर ठेवलेला असतो आणि त्याच्यावर फुलं टाकून दिलेले असतात. इकडे ईश्वरी म्हणते की काही शिस्त आहेत का तुमच्या डोक्यात. म्हणतो की नाही काही नाही कुठे काय. अर्णव म्हणतो की तू माझी स्ट्रॅटेजी मलाच वापरू नको मी सिंदूर घरात. ईश्वरी विषय सोडून देते आणि म्हणते की कॉफी. ईश्वरी म्हणते की सर एक विचारायचं उद्या ना तुम्ही आहात ना घरी. ईश्वरी विचारते काही प्लॅन आहे का तुमचं ऑफिस मीटिंग कॉन्फरन्स वगैरे काही. म्हणतो नाही काही प्लॅन आहेत का तुझा म्हणजे असं अचानक उद्याचं विचारलं. ईश्वरी म्हणते की देवळात जायचंय ना मला म्हणून विचारते. अर्णव म्हणतो की हा देवळात. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर उद्या तुझा बर्थडे आहे तू सांगत नाहीयेस मला. ईश्वरी म्हणते आहात ना घरी. अर्णव म्हणतो हो तो आहेत मीटिंग्स पण त्या ऑनलाईन आहेत. इकडे ईश्वरी खूप आनंद होतो आणि म्हणते की बढिया. अर्णव म्हणतो काय झालं यात बढिया काय. ईश्वरी म्हणते की देवळात जायचंय ना मला तुम्ही आहात घरी. ईश्वरी हसून म्हणते की बढिया. आणि इकडे ना ईश्वरी म्हणते सर तुम्ही खरंच ना खूप क्यूट कॅप्रिशियस आहात. ईश्वरी आनंदाने सरांना सांगते की कॉफी आणि पुढे जाते आणि दोन्ही हात अशी येस करत. इकडे अर्णव सुद्धा हसत असतो. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण बघू की प्रोमो मध्ये काय दाखवलेलं आहे ते. इकडे नमूला फोन केलेला असतो. नमू म्हणते की मीच सांगून टाकते सरांना की तुम्हाला तुम्हाला इशू खूप आवडते. ईश्वरी म्हणते की तू सांगायचं नाहीयेस त्यांना. ते ऐकून घेतो आणि म्हणतो की काय सांगायचं नाहीये. इकडे ही ईश्वरी थोडी विचकते. आणि बघा प्रेक्षकांनो ही मामी आणि अंजली असतात. अंजली म्हणते की मी जरा देवळात जाऊन येते. वल्लरी म्हणते की तू कशाला जातेस बळजबरीच्या सुनबाईंना सांग त्यांना कामं कुठे असतात. आणि तिथे ईश्वरी येते आणि म्हणते काय झालं. इकडे अंजली म्हणते की आपल्या देवघरातलं जे निर्माल्य आहे ते गोळा करून देते. म्हणते की तुम्ही बसा मी आलेच बस. इकडे ईश्वरी ते निर्माल्य गोळा करण्यासाठी आलेली असते आणि त्याच्या खाली या मामींनी फोटो लपवलेला असतो. आता फक्त आपल्याला एवढंच दिसतं की ईश्वरी निर्माल्य उचलते आणि खाली तो फोटो ठेवलेला असतो. आणि इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो. आता प्रेक्षकांना बघा उद्या आता कोण आणि किती सरप्राईज प्लॅन केलेले आहेत हे आपल्याला उद्या समजणार आहेत. इकडे
अर्णवचा वेगळा, मामींचा वेगळा आणि इकडे ईश्वरीचा सुद्धा वेगळा. असो, उद्या आता आपल्याला सुद्धा सरप्राईजवर सरप्राईज मिळणार आहेत प्रेक्षकांनो. बघू आता कोण नक्की सरप्राईज कोणाला देतं ते. चला प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचे एपिसोड संपतो. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.